नमस्कार. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या या कालावधीत पितृपक्ष असतो आणि सध्या पितृपक्ष चालू आहे. या कालावधीत पितरांच्या नावाने श्राद्ध, तर्पण आणि विधी केले जातात. पितृदोष असेल तर पितृपक्षात विशेष विधी करून तो दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. याच पितृपक्षात अत्यंत शुभ मानल्या गेलेल्या गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. उद्या गुरुवार 18 सप्टेंबर 2025 रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. संपूर्ण वर्षात असे काही योग येत असतात जे अतिशय शुभ असतात व पुण्यफलदायी असतात. त्यामधील एक म्हणजे गुरुपुष्यामृत योग. अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा श्रेष्ठ मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. त्याचबरोबर उद्या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असल्याने या दिवशी तुम्ही महत्त्वाचे उपाय करणे खूप आवश्यक आहे. सकाळीच घरी आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील आणि कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तुमची पूर्ण होईल. त्यासाठी तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा. तर हे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे आणि त्याचे काय करायचे आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. आणि कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करेल. गुरुपुष्यामृत योग हा वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशीच हा योग तयार होत असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योग कोणत्या नवीन कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले जाते. पुष्याचा अर्थ असा आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे होते. त्याचा अर्थ असा आहे शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारा. जाणकाराच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आहे आणि कल्याणकारी आहे. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही काम हाती घेतल्यास ते यशस्वीपणे पार पडते आणि आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे देखील अत्यंत शुभदायी असते. गुरुपुष्यामृत योगावर पूजा, मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी अतिशय उत्तम दिवस आहे. गुरुपुष्यामृत योगदिनी गुरुमंत्र घेणे देखील उत्तम मानले जाते. गुंतवणुकीसाठी देखील हा दिवस अतिशय विशेष मानला जातो. या दिवशी नेमके काय करावे तर गुरुपुष्यामृत योगात तुम्ही कोणतेही नवीन कामाला सुरुवात करू शकता. परंतु आता सध्या पक्ष 15वाडा चालू आहे आणि याच्यामध्ये गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. त्यामुळे या दिवसामध्ये तुम्हाला गुरुपुष्यामृतच्या तेवढ्याच वेळेमध्ये काही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत. तुमच्या आयुष्यात पैशांच्या अनेक समस्या असतील, आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा खूप कष्ट आणि मेहनत करून देखील घरामध्ये पैसा येत नसेल तर पैशासंबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी गुरुपुष्यामृताच्या या शुभयोगावर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा आवर्जून करावी. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण हे करावे. असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्त होते असे देखील म्हटले जाते आणि प्रभावी उपाय देखील आवर्जून करावे. तर बघूयात हे गुरुपुष्यामृत योग पितृपक्षात आलेले असल्यामुळे किती वेळासाठी असणार आहे. गुरुवारी 18 सप्टेंबर 2025 रोजी गुरुपुष्यामृत योग हा केवळ 5 मिनिटासाठीच असणार आहे. बुधवारी पुष्य नक्षत्र अहोरात्र असून गुरुवारी सकाळी 6:31 असणार आहे. अनेक गोष्टी त्यावरून ठरल्या जातात. गुरुवारी 18 सप्टेंबरला सकाळी 6:26 सूर्योदयानंतर सुरू होणार आहे. परंतु या दिवशी तुम्ही उपाय कधी करायचा आहे ते आपण बघूयात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, शुचिर्भूत व्हायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. कारण एखाद्या अशा सकारात्मक वातावरणामध्ये जर आपण असे काही उपाय केले तर त्याचे आपल्याला शीघ्र फळप्राप्ती होते आणि आपल्या सर्व इच्छा देखील लवकर पूर्ण होत असतात. त्या उपायासाठी तुम्हाला 1 तांबे भरून पाणी घ्यायचं आहे. तुम्ही हा उपाय सकाळी 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. परंतु सकाळी लवकरात लवकर करण्याचाच जास्त प्रयत्न करा. हे पाणी आणि थोडेसे फुलं घेऊन आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचे आहे. उंबराच्या झाडामध्ये श्री दत्तगुरूंचा वास असतो.
या झाडाची पूजा केल्यामुळे साक्षात भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. कारण भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला उंबराचे झाड हे अतिशय प्रिय आहे. स्वामी समर्थ महाराजांचा वास देखील उंबराच्या झाडामध्येच असतो. आपण घरून आणलेले तांब्याभर पाणी उंबराच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचे आहे. उदबत्ती, फुले तुम्ही सोबत आणले असेल तर तिथे वाहायचे आहे. त्यानंतर उंबराच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाचा जप करायचा आहे. तर तुम्ही इथे 11 प्रदक्षिणा घालू शकता आणि जप देखील 11 वेळेस करायचा आहे. त्यानंतर झाडाला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि हे पान मी माझ्या एका कामासाठी नेत आहे तिथे सांगायचे आहे आणि पान तोडल्याबद्दल माफी मागावी व त्यानंतर ते पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे. ते पान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक आसन टाकून देवघरासमोर बसायचे आहे. तिथेच बसून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाका किंवा शुद्ध पाणी टाकले तरीही चालेल. ते टाकून त्याची एक पेस्ट बनवायची आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, धनप्राप्ती बाबतीत असो किंवा तुमच्या आरोग्याविषयी असो किंवा नोकरी संबंधित असो किंवा कर्जमुक्तीसाठी असो, अशा अनेक इच्छा आपल्या मनामध्ये असतात. मुलांच्या प्रगतीसाठी असो. उंबराच्या झाडाच्या पानावर तुम्हाला तुमच्या जी काही इच्छा आहे तिथे लिहायची आहे. कर्जमुक्ती असेल तर तसे लिहा कर्जमुक्ती, किंवा शत्रुत्रास असेल तर शत्रुत्रास निवारण असे लिहा. तुमची कोणतीही इच्छा असो 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला त्यावर लिहायची आहे. सुख, आनंद अशी जी काही इच्छा आहे ती एका शब्दात तुम्हाला त्यावर लिहायची आहे. त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. पानाचा देठाकडचा भाग हा देवाकडे आणि पानाचा वरचा भाग आपल्याकडे अशा पद्धतीने ठेवायचे आहे. त्यानंतर तिथे आपल्याला त्या पानावर हळद कुंकू वाहून घ्यायचे आहेत आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे पान एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहे आणि पुन्हा आपल्याला ज्या झाडाचे पान आणलेले आहे त्याच झाडाजवळ जायचे आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, परंतु सकाळी म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. हे त्या झाडाजवळ पान घेऊन गेल्यानंतर झाडाच्या मुळाशी तुम्हाला एक खड्डा तयार करायचा आहे आणि तुमची मनोकामना व्यक्त करत तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये ते पान पुरायचे आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला पुन्हा एकदा मनोभावे तुमची इच्छा मागायची आहे आणि तिथे सकारात्मक बोलायचे आहे की माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे, धन्यवाद मानायचे आहे. त्यासोबतच तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. कमीत कमी 11 वेळेला हा जप करायचा आहे. अशा प्रकारे हा अगदी साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. स्त्रियांना मासिक धर्म असतील तर त्यांना हा उपाय करता येणार नाही आणि तुमच्याकडे सुतक असेल तरी हा उपाय कोणालाही करता येणार नाही. हा उपाय केल्याने भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल व तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य दुःख नष्ट होईल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. त्यामुळे नक्की हा उपाय करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.